अलाउद्दीन खिलजीने आपल्या सत्तेच्या लालसेने देवगिरीच्या यादवांवर आक्रमण केले आणि इथूनच सुरू झाला परकीयांच्या गुलामगिरीचा काळ आणि पुढची तब्बल 400 वर्ष या भूमीने गुलामीचे अन्यायाचे तटके सहन केले. पण ही भूमी संपूर्णपणे मेली नव्हती. दैन्याच्या राखेखाली एक स्फुल्लिंग पेटत होतं. मातीतून उठणाऱ्या वेदनेच्या आर्त हाकेमुळे ही भूमी पुन्हा सज्ज होत होती. महाराष्ट्र धर्मरक्षिके जगदंबे मला एक उत्तर दे. आणि मग फाल्गुन शुद्ध तृतीय शके 1551 या दिवशी शिवनेरीच्या किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. गडदेवतेच्या कृपेने त्याचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. शिवरायांच्या जन्मानंतर गडावर एक नवचैतन्य भरलं होतं. वाढत्या वयाबरोबर त्यांचा खोडकरपणाही अधिकच खुलत चालला होता. त्यांच्या बाललीला गडावर कौतुकाचा विषय बनत. कधी अचानक मधुपाक खाण्यात शिरून सुगरणींना घाबरवत, तर कधी संधी मिळतात सवंगड्यांच्या संगतीने दही लोणी फस्त करत. पण ह्या खोडकर स्वभावाला एक मायाळू संवेदनशील बाजूही होती. अधूनमधून घोड्यांची देखभाल करताना शिवबांच्या मायेचा हात त्यांच्या अंगावरून फिरत असे. गोठ्यातील गाई वासरांना चारा पाणी देत असे. मावळ्यांसोबत बसून गमतीने जेवण खात, तर कधी त्यांना भरवत. त्यामुळे गडावर एक प्रसन्न आनंदमयी वातावरण असायचं. पण गडाखाली मात्र परिस्थिती अत्यंत कठीण बनली होती. एकीकडे परक्यांच्या गुलामगिरीची साखळी लोकांना अधिक घट्ट पकडू लागली होती, तर दुसरीकडे निसर्गानेही पाठ फिरवली होती. पाऊस थांबला होता. जमीन फाटत चालली होती. शेतकरी भुकेने त्रस्त झाले होते. या कठीण परिस्थितीत जिजाऊ स्वतः सर्व रयतेला आधार देत होत्या. जिजाऊंची रयतेबद्दलची आपुलकी आणि माया शिवरायांच्या मनातही उमलू लागली होती. दरम्यान शिमगाजवळ आला. भूक आणि वेदनेने त्रस्त झालेल्या लोकांमध्ये आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी होलिकेचं आयोजन करण्यात आलं. होम सजला. पूजेला सुरुवात झाली. धार्मिक विधी पार पाडताना जिजाऊंच्या मुखातून एक आर्त उद्गार निघाले. पिढा पिढा टळू दे, बळीच राज्य येऊ दे. लहान शिवबा बाजूला उभे राहून हे सगळं पाहत होते. त्यांनी आपल्या बालसुलभ उत्सुकतेने विचारलं, मासाहेब, हा बळीराजा कोण आणि बळीचे राज्य म्हणजे काय? जिजाऊंनी प्रेमाने त्यांना भगवान विष्णू यांच्या वामन अवतार आणि बळीराजाची गोष्ट सांगितली. त्यातून त्यांनी समजून घेतलं, बळी म्हणजे न्यायी, परोपकारी राजा आणि बळीचं राज्य म्हणजे लोकांना सुखाने बंधुभावाने जगता येणारं असं राज्य. हे ऐकून छोट्या शिवबांच्या डोळ्यात जिद्दीची चमक आली. त्यांनी उत्स्फूर्तपणे उद्गार काढले, मासाहेब, मग मी होईन बळीराजा. मी करीन सर्वांना सुखी. त्या दिवसानंतर जिजाऊंनी शिवबांवर अधिक प्रेमाने संस्कार करायला सुरुवात केली. रामायण, महाभारत, पुराण यातील कथा रोज सांगितल्या जात. त्यातून धर्म, न्याय, नीती, कर्तृत्व आणि नेतृत्व याचे धडे शिवबांच्या मनावर खोलवर रुजू लागले. त्याचबरोबर शस्त्रकलेचे प्राथमिक शिक्षणही सुरू झालं. धडपड, शौर्य आणि कणखरतेचे बीज त्यांच्या मनात रुजत होते. एक दिवस शिवनेरीवर शहाजी राजे यांचं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं, आदिलशाही सरदाराने पुणे उद्ध्वस्त केलं आहे. आता पुण्यनगरी पुन्हा समृद्ध करायची जबाबदारी जिजाऊंवर सोपवण्यात आली. त्यासाठी शहाजी राजे यांनी एक अत्यंत विश्वासू सरदार पाठवला. त्याचं नाव होतं दादोजी कोंडदेव.